नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 21 एप्रिल 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राइब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? उत्तर प्रदेशातील पहिला काचेचा स्कायवॉक पूल कोठे उघडण्यात आलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी चित्रकूट हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या ठिकाणी या राज्यातील पहिला काचेचा स्कायवॉक पूल या ठिकाणी इनॉग्रेशन त्याचं करण्यात आलेलं आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? जगात प्रथमच केवळ एआयच्या द्वारे तयार करण्यात आलेले मॉडेल आणि प्रभावकार सौंदर्य स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत. तर या सौंदर्य जे काही स्पर्धा आहे या स्पर्धेचे नाव काय असणार आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मिस AI असं या सौंदर्य स्पर्धेचं नाव आहे. हा प्रश्न का महत्त्वाचा आहे? स्टार मार्क करून लिहून घ्या. जगातील ही पहिली AI सौंदर्य स्पर्धा असणार आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकतो. या स्पर्धेतील विजेत्याला जवळपास $20,000 या ठिकाणी बक्षीस रक्कम देखील मिळणार आहे. ठीक आहे, पहिलाच प्रश्न हा कशा संदर्भात आहे? AI संदर्भात आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संदर्भात आहे. तर AI संदर्भातचे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्याच्यावरती आपण लगेच रिव्हिजन टाकूया. जसं की भारतातील पहिली AI शक्ती असलेली अँटी ड्रोन प्रणालीचं नाव ठेवण्यात आलं आहे इंद्रजाल. भारतातील पहिली प्रादेशिक कृत्रिम बुद्धिमत्ता AI न्यूज अँकरचं नाव आहे लिसा, सुरू झालेलं आहे किंवा लॉन्च करण्यात आलं आहे ओडिसामध्ये. भारतातील पहिला टेलिमानस चॅटबॉट लॉन्च करण्यात आला आहे जम्मू काश्मीरमध्ये. जगातील पहिले AI सेफ्टी समिट लॉन्च करण्यात आलं UKमध्ये. सर्वाधिक AI गुंतवणूक असलेल्या देशांमध्ये भारत 5व्या क्रमांकावरती आहे आणि पहिल्या क्रमांकावरती अमेरिका आहे. AIचे गॉडफादर आहेत जेफ्री हिंटन. जगातील पहिले पूर्णपणे स्वायत्त AI सॉफ्टवेअर इंजिनियरचं नाव आहे डेविन. भारतातील पहिल्या AI आधारित चित्रपटाचं नाव आहे इराह. भावनिक बुद्धिमत्ता असलेले जगातील पहिले संभाषणात्मक AIचं नाव ठेवण्यात आलं आहे EV. आणि हूच्या AI डिजिटल हेल्थ प्रोमोटरचं नाव ठेवण्यात आलं आहे सराह. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. भारताने ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र प्रणालीची पहिली तुकडी कोणत्या देशाला सुपूर्द केलेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, फिलिपियन्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या देशाला पहिली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुकडी सुपूर्द केलेली आहे. कशाची? ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्राच्या प्रणालीची पहिली तुकडी. ठीक आहे, हे जे काय आपलं ब्राह्मोस क्षेपणास्त्र आहे याच्याबद्दल 3-4 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. 2022 मध्ये $375 दशलक्ष वरती या ठिकाणी करारावरती स्वाक्षरी करण्यात आलेली होती. भारतीय लष्कराने 2007 पासून अनेक ब्रह्मोस रेजिमेंट आपल्या शस्त्रागारामध्ये या ठिकाणी समाकलित केलेले आहेत. ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्र DRDO आणि रशिया फेडरेशनच्या मशिनोस्टोएनिया यांच्यातील हा संयुक्त उपक्रम या ठिकाणी मानला जातो. ब्रह्मोसच्या प्रत्येक प्रणालींमध्ये 2 क्षेपणास्त्र प्रक्षेपक, एक रडार आणि कमांड आणि कंट्रोल सेंट्रल या ठिकाणी त्याच्यामध्ये इनबिल्ट असतं. याच्याद्वारे पाणबुडी, जहाज, विमानातून 10 सेकंदामध्ये 2 ब्रह्मोस क्षेपणास्त्रे शत्रूवर डागली या ठिकाणी जाऊ शकतात. एवढी याची काय आहे? कॅपेबिलिटी आहे किंवा कॅपॅसिटी आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. कोणत्या राज्यामध्ये आता देशातील सर्वाधिक GI टॅग प्रमाणित केलेल्या वस्तू या ठिकाणी स्थित आहेत किंवा प्रोडक्ट्स या ठिकाणी अवेलेबल आहेत? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, UP उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या मी काय सांगतोय. ऑलरेडी या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक GI टॅग प्रमाणित केलेले प्रोडक्ट्स होते. आता अलीकडील काही काळामध्ये तिरंगी बर्फी आणि इतर 5 वस्तू अशी टोटल या ठिकाणी नवीन 6 प्रोडक्ट्सला या ठिकाणी GI सर्टिफिकेशन प्राप्त झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे टोटल जे काही GI टॅग प्रमाणित वस्तूंची संख्या आहे आता उत्तर प्रदेशातील ती 75 वरती जाऊन टेकलेली आहे. कदाचित प्रश्न तुम्हाला असा विचारण्यापेक्षा की बाबा कोणत्या राज्यामध्ये देशातील सर्वात GI सर्टिफिकेशन असलेले प्रोडक्ट्स आहेत असा प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकेल की उत्तर प्रदेशमध्ये या ठिकाणी किती प्रोडक्ट्सला GI टॅग सर्टिफिकेशन मिळालेलं आहे?
किंवा देशातील सर्वात जास्त GI टॅग प्रमाणित असलेले जे काही राज्य आहे उत्तर प्रदेशमध्ये, त्याच्यातील किती प्रोडक्ट्सला या ठिकाणी GI सर्टिफिकेशन प्राप्त झालेलं आहे, असं 2-3 प्रकारे फिरवून प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर पर्याय क्रमांक बी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. उत्तर प्रदेशबद्दल लगेच रिव्हिजन टाकूया. स्थापना झाली 24 जानेवारी 1950ला. मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी, राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, दुधवा आणि पिलीभीत, आणि एकच महत्त्वाचं धरण आहे रिहंद नावाचं. पुढचा प्रश्न क्रमांक 4. 13वे युरोपियन मुलींचे गणितीय ऑलिम्पियाड 2024 मध्ये एकूण किती पदके जिंकलेले आहेत? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. आपल्या प्यारा भारताने या ठिकाणी टोटल 4 पदके जिंकली आहेत, ज्याच्यामध्ये 2 रौप्य पदक आहेत आणि 2 कांस्य पदक आहेत. मग लक्षात काय ठेवायचं आहे? 2 रौप्य पदक ज्या या ठिकाणी महिलांनी जिंकले त्यांची नाव काय आहे? गुंजन अग्रवाल आणि संजना फिलोचाका. आणि 2 कांस्य पदक जिंकलेल्या महिलांचं नाव आहे लॅरिसा आणि सई पाटील. ठीक आहे, याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. पुढचा प्रश्न क्रमांक 5. जपानने कोणत्या देशासोबत आपला अंतराळवीर चंद्रावर पाठवणार असल्याचे उघड केलेले आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. अमेरिका म्हणजेच USA या देशासोबत या ठिकाणी आपला अंतराळवीर चंद्रावरती पाठवणार आहे असं उघड केलेलं आहे जपानने. एक पॉईंट लिहून घ्या. नासाच्या नेतृत्वाखालील आर्टेमिस प्रोग्राम अंतर्गत हे 2 अंतराळवीर या ठिकाणी चंद्रावरती पाठवण्यात येणार आहे असं या ठिकाणी डिक्लेरेशन केलेलं आहे. ठीक आहे, कोण पाठवणार आहे? जपान. या ठिकाणी लगेच जपानबद्दल रिव्हिजन टाकूया. नवीन पंतप्रधान आहेत फ्युमियो किशिदा, राजधानी आहे टोकियो, चलन वापरलं जातं जपानी एन आणि भाषा वापरली जाते जपानीज. पुढचा प्रश्न क्रमांक 6. अंतराळामध्ये प्रथमच मिशन व्हिक्टस हेज हा जो काही युद्धाभ्यास आहे तो आयोजित करण्याची घोषणा कोणी केलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी. परत एकदा USA हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मला फक्त कमेंट करून सांगा USAचे सध्याचे जे काही या ठिकाणी अध्यक्ष आहेत त्यांचं नाव काय आहे आणि ते USAचे कितव्या क्रमांकाचे या ठिकाणी वर्तमानमधील अध्यक्ष आहेत. ठीक आहे, एक पॉईंट लिहून घ्या तोपर्यंत. मिशन व्हिक्टस हेज अंतराळातील कोणत्याही हल्ल्याचा सामना करण्यासाठी या ठिकाणी सक्षम असणार आहे किंवा मदत करणार आहे. ते या ठिकाणी अंतराळामध्ये प्रथमच मिशन व्हिक्टस हेज युद्धाभ्यास आयोजित करण्याची घोषणा केलेली आहे अमेरिका या देशाने. पुढचा प्रश्न क्रमांक 7. याचं उत्तर तुम्हाला यायलाच पाहिजे. अलीकडेच कृत्रिम पावसामुळे पुराचा उद्रेक कोणत्या देशामध्ये दिसत आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. UAE हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लगेच आपण UAE बद्दल चर्चा करूया. युनायटेड अरब इमिरेट्स असा याचा फुल फॉर्म आहे. संयुक्त अरब अमिराती असं मराठीमध्ये म्हणता येईल. राष्ट्रपती आहेत मोहम्मद बिन जायद अल नह्यान, पंतप्रधान आहेत मोहम्मद बिन राशिद अल मखतूम, राजधानी आहे अबुधाबी आणि चलन वापरलं जातं दिर्हम. पुढचा प्रश्न क्रमांक 8. बिस्किट जत्रा महोत्सव 2024 नुकताच कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे? माफ करा, कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे? पर्याय क्रमांक ए. नेपाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या देशाच्या अंतर्गत या ठिकाणी बिस्किट जत्रा महोत्सव 2024 आयोजित करण्यात आलेला आहे. लगेच नेपाळबद्दल रिव्हिजन टाकूया. या देशाचे नवीन अध्यक्ष बनलेत रामचंद्र पौडेल, उपाध्यक्ष आहेत राम सहाय प्रसाद यादव, पंतप्रधान आहेत पुष्पकमल दहल, मुख्य न्यायाधीश आहेत बिशंबर प्रसाद श्रेष्ठ, राजधानी आहे काठमांडू आणि चलन वापरलं जातं नेपाळी रुपया. पुढचा प्रश्न क्रमांक 9. देशाचे नवीन नौदल प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. दिनेश के त्रिपाठी असं त्यांचं नाव आहे. लक्षात घ्या मी काय सांगतोय. हे जे काही व्यक्ती आहेत दिनेश के त्रिपाठी हे ऑलरेडी नौदलामध्ये 38व्या क्रमांकाचे या ठिकाणी उपप्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यांना या ठिकाणी नेक्स्ट महिन्यापासून देशाचे नवीन नौदल प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10. युरोपियन स्पेस एजन्सीच्या प्रोबा 3 मिशनचे प्रक्षेपण कोण करणार आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. इस्रो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर इस्रोच्या द्वारे या ठिकाणी प्रोबा 3 मिशनचे या ठिकाणी प्रक्षेपण होणार आहे, जे की जगातील पहिले प्रिसिजन फॉर्मेशन फ्लाइंग मिशन आहे. असाही देखील या ठिकाणी प्रश्न फिरवून विचारला जाऊ शकतो. जाता जाता लगेच आपण मग इस्रो बद्दल सुद्धा चर्चा करून जाऊया. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन असा याचा फुल फॉर्म होतो. भारतीय अंतराळ संशोधन संस्था असं मराठीमध्ये म्हणता येईल. स्थापना झाली 15 ऑगस्ट 1969ला. संस्थापक आहेत विक्रम साराभाई, अध्यक्ष आहेत S सोमनाथ आणि मुख्यालय आहे बेंगलोर या ठिकाणी.
पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11वा. कोणती भारतीय अभिनेत्री अलीकडेच टाइमच्या 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीमध्ये समाविष्ट या ठिकाणी झालेली आहे? तर पर्याय क्रमांक बी फॉर भट्ट, आलिया भट्ट हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12वा. भारत एक स्वदेशी बुलेट ट्रेन सुरू करण्याच्या सध्या या ठिकाणी तयारीत आहे, जी ताशी टिंबटिंब किलोमीटर म्हणजेच किलोमीटर प्रति घंटा पेक्षा जास्त वेगाने या ठिकाणी धावणार आहे. 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 250 किलोमीटर प्रति घंटा एवढी त्याची या ठिकाणी स्पीडची कॅपॅसिटी आहे. ती या ठिकाणी स्वदेशी बुलेट ट्रेन आहे, जी की भारत या ठिकाणी तयार करण्याच्या या ठिकाणी तयारीत आहे. ठीक आहे, 2 पॉईंटमध्ये लिहून घ्या. चेन्नई येथील भारतीय रेल्वेच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीद्वारे हे निर्मित करण्यात येणार आहे. नुकत्याच घोषित केलेल्या उत्तर, दक्षिण आणि पूर्व कॉरिडॉरवर हे या ठिकाणी कार्यरत असणार आहे. क्लिअर, सर्व गोष्टी समजल्या? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये, मराठी विद्यार्थ्यांसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, अलीकडेच कोणत्या संस्थेने रॉकेट इंजिनसाठी कार्बन नोझल विकसित केलेला आहे म्हणजेच डेव्हलप केलेला आहे? DRDO, बेल, इस्रो की HAL? ज्या पण विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणे हे देखील तितकंच जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच एप्रिल महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. लिहून घ्या. 1 एप्रिल ते 7 एप्रिल पहिला आठवडा आपण अंधत्व प्रतिबंध आठवडा म्हणून आपण साजरा करतो. 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस. 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस. 9 एप्रिल जलसंधारण दिवस. 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती तसेच जागतिक पार्किन्सन दिवस असतो. 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. 15 एप्रिल जागतिक कला दिवस तसेच जागतिक सांस्कृतिक दिवस. 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिवस. 18 एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस आणि जागतिक वारसा दिवस. 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस. 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस. 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस. 24 एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस. 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस. 26 एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. क्लिअर? जानेवारी महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण लगेच रिव्हिजन टाकूया. जसं की 1 जानेवारीला 2 दिवस असतात, जागतिक कुटुंब दिवस आणि DRDO स्थापना दिवस. 2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस. 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा करतात. 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिवस. 5 जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस. 6 जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा करतात. 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस. 10 जानेवारी जागतिक हिंदी दिवस. 11 जानेवारीला 2 दिवस असतात, राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लाल बहादूर शास्त्री पुण्यतिथी. 11 ते 17 जानेवारी अंतर्गत रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा करतात. 12 जानेवारीला असतो राष्ट्रीय युवा दिवस किंवा स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि जिजाऊ मा साहेबांचा जन्मदिवस सुद्धा असतो याच दिवशी. 15 जानेवारीला आहे भारतीय सैन्य दिवस. 16 जानेवारीला आहे छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस. 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती. 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस. 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस. 26 जानेवारी 2024ला आपण प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहोत 75 क्रमांकाचा आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस सुद्धा असतो. आणि 28 जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती. क्लिअर? फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्या सर्व दिवसांवरती एकदा आपण नजर टाकूया. जसं की 1 फेब्रुवारीला असतो भारतीय तटरक्षक दिवस. 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस. 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस. 7 फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस. 10 फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस. 11 फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस. 12 फेब्रुवारी डार्विन दिवस तसेच राष्ट्रीय उत्पादकता दिवस. 13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती. 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार. 20 फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस. 21 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस.
24 फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस, 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक NGO दिवस आणि 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस. क्लिअर. मार्च महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. जसं की 1 मार्चला 2 दिवस असतात, शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस. 3 मार्चला जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस. 4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस, कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण यांची जयंती. 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 10 मार्चला CISF स्थापना दिवस. मार्चमध्ये दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी 13 मार्चला आहे नो स्मोकिंग दिवस. त्याच्यानंतर मार्चमध्ये दुसऱ्या गुरुवारी म्हणजेच यावर्षी 14 मार्चला आहे जागतिक किडनी दिवस. 15 मार्चला आहे जागतिक ग्राहक हक्क दिवस. 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस. 18 मार्चला भारतामध्ये आयुध निर्माण दिवस म्हणून आपण साजरा करतो आणि जागतिक झोपेचा दिवस सुद्धा असतो. 20 मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 21 मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस. 22 मार्च जागतिक जल दिवस. 23 मार्च जागतिक हवामान दिवस. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिवस किंवा TB दिवस आणि 27 मार्च जागतिक रंगभूमी दिवस. क्लिअर.